झी मराठी, चर्चाही होणारच. चंदगड तहसील कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व 323 अर्जांना मंजुरी देत तालुक्यानं नवा इतिहास घडवलाय. नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अर्जांची सविस्तर छाननी करून 100% अर्ज मंजूर करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीत समितीचे सदस्य ज्योतिबा गोरल, महादेव सामकर, वैजनाथ हुसेनकर, भरमू पाटील, महिला सदस्य भारती जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर संजय गांधी निराधार योजनेतील समितीचे सर्व सदस्य व अध्यक्ष यांनी एकत्र येत तालुक्यात गरजू लोकांना न्याय देण्याचं काम केलं. याआधी त्यांनी अशाच प्रकारे कार्य करून कित्येक लोकांचे अर्ज मंजूर केलेत. त्यामुळे निराधारांच्या जीवनात एक नवसंजीवनी मिळाल्यानं जनतेतून या कमिटीचं कौतुक होत आहे. या समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी प्रत्येक अर्जाची कायदेशीर पडताळणी करूनच मंजुरी देण्यात आल्याचं सांगितलं. तालुक्यातील निराधार, अपंग, विधवा व गरजू नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील 323 लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाला यश आलंय. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.